अ, विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या उमाई प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे. आपले जी यूट्यूबची समाजशास्त्राची लेक्चर सिरीज चालू आहे बघा, ह्याच्यामध्ये काय काय झालं आहे तर आत्तापर्यंत आपण सुरुवातीला समाजशास्त्र विषय कसा आहे तो समजून घेतला. त्याच्यानंतर समाजशास्त्राच्या जे सगळा अभ्यास कसा करावा हे एक पाहिलं आपण. त्याच्यानंतर सिलेबस थोडा आपण डिकोड केला आहे बघा, की सिलेबस कसा आहे, सिलेबसचा प्रत्येक पॉईंट अगदी थोडक्यात पाहिलं आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे आपण एक थोडी बुक लिस्ट म्हणजे कोणत्या पुस्तकांच्या माध्यमातून आपण पुढे जाऊ शकतो आणि त्या माध्यमातून आपल्याला जास्तीत जास्त गेन कसा करता येईल यामध्ये हे साधारण याचा उद्देश आहे या व्हिडिओचा. ह्याच्यामध्ये एक गोष्ट आहे बघा, की मीन्स आणि एंड ज्या गोष्टी असतात म्हणजे माध्यम आणि जो आपल्याला जिथपर्यंत जायचं आहे ते सगळ्या गोष्टी ज्या आहेत. तर मीन्स आणि एंडमध्ये स्पर्धा परीक्षेला जे आहेत पुस्तकं ही मीन्स आहेत, एंड नाही आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की आपण हे सगळं तयारी करत असताना ते पुस्तकांमध्ये आपण बऱ्याच वेळा गुरफटतो आणि त्यामध्ये बऱ्याच वेळा त्याच्यात आपला भरपूर वेळ निघून जातो. ही एक्झाम ही IAS बनण्याची आहे, JMPSCमध्ये डेप्युटी कलेक्टर बनण्याची आहे. ही एक्झाम ॲकॅडमिक्सच्या बाहेर म्हणजे ॲकॅडमिक्समध्ये याच्यामध्ये गुंतणं धोकादायक होतं. त्याच्यामुळे पुस्तकांची ही जी लिस्ट आहे ही एकदम एक्सक्लुझिव्ह नाही आहे. फक्त आपल्याला परीक्षेसाठी ही पुस्तकं कशी वापरायची, याचा यूज कसा करायचा या संदर्भातलं हे लेक्चर आहे. त्याच्यामुळं हे माध्यम आहे, मीन्स आहे आणि आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचायचं आहे, एंडपर्यंत पोहोचायचं. तर ते पुस्तकं कशी वापरावी, कोणती रेफरन्स पुस्तकं या माध्यमातून पुढे जातील ह्याच्याबद्दलचा हा व्हिडिओ आहे बघा. त्याच्यामुळं हे पुस्तक सांगितलं आहे मग त्या पुस्तकातूनच आलं पाहिजे किंवा ते पुस्तक सांगितलं आहे किंवा त्याच्यातूनच आलं पाहिजे हे अजिबात करायचं नाही. ते पुस्तकं जे आहेत ते आपल्या सिलेबससाठी कोणत्या पार्टसाठी उपयुक्त आहेत, आपण त्याच्यामधून असा कोणता कंटेंट घेऊ शकतो आणि एक्झामला लिहू शकतो, हे याचं मेन टार्गेट आहे. ह्याच्यामध्ये बघा नेक्स्ट सुरुवात करताना एक बुक लिस्टचं साधारण आपण पाहणार आहे की बुक लिस्ट कोणत्या कोणत्या आहेत मार्केटला जे आहे किंवा कोणती पुस्तकं आपण रेफर करायला पाहिजे. हे सगळं जे आहे आपले लेक्चर्स असतील रेग्युलर, आपल्या नोट्स पण असतील, पण त्यामध्ये आणखी व्हॅल्यू ॲडिशन करण्यासाठी आपण कोणतं मटेरियल आपल्यासोबत ठेवावं याबद्दलचा हे चर्चा आहे बघा. ह्याच्यामध्ये आपण स्टार्ट करूया. सुरुवात करण्याआधी अगेन म्हणजे सोशलॉजी हे सोशल सायन्स आहे. सगळे सोशल सायन्सचे अनेक भाग आहेत म्हणजे हिस्ट्री आहे, आपलं पॉलिटिकल सायन्स आहे, इतिहास आहे, राज्यशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, भूगोल आहे, अँथ्रोपॉलॉजी मानववंशशास्त्र या बऱ्याच आणि ह्या इंटरडिसिप्लिनरी शाखा आहेत. म्हणजे आंतरशाखीय जे सगळं जे आहे म्हणजे सोशलॉजी आणि हिस्ट्री हे लिंक आहेत. त्याच्यानंतर पॉलिटिकल सायन्स आणि सोशलॉजी लिंक आहेत, त्याच्यात काही डिफरन्सही आहेत. एक डिफरन्स आपण त्याचं पाहिलं पण आहे. अशा माध्यमातून आपल्याला जाता येतं. त्याच्यामुळे समाजशास्त्राचा अभ्यास करताना हा एक्सक्लुझिव्ह होत नाही म्हणजे फक्त समाजशास्त्रच आहे असं नाही. अशी कोणतीही विज्ञानाची शाखा नाही आहे की जी परिपूर्ण स्वतःची अशी वेगळी आहे. त्याच्यामुळे ह्यांचा विचार देखील या सब्जेक्टमध्ये होतो. नेक्स्ट पहा याच्यामध्ये जी सुरुवात करताना की अगदी सुरुवातीला कोणती पुस्तकं रेफर करावी. एकदम सुरुवातीला म्हणजे आपण जे सिलेबस पाहिलं आहे किंवा बाकीचं सगळं आपण जे पाहिलं की समाजशास्त्र विषय घेण्याचा फायदे काय आहे, तुमचा वेळ कसा वाचतो, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. सिलेबस पण आपण पाहिला जो आयोगाने आपल्याला दिला आहे, MPSCच्या वेबसाईटवर पब्लिश केलेला आहे, UPSCच्या वेबसाईटवर पब्लिश केलेला आहे. सेम आहे दोन्ही सिलेबस, UPSC MPSCचे दोन्ही सिलेबस मुख्य परीक्षा पूर्व परीक्षा हे 100% सेम आहेत. फक्त MPSCमध्ये महाराष्ट्राचं जे काय संदर्भात जास्त थोड्याफार गोष्टी आहेत ते त्याच्यामध्ये ॲड होतात, ते आपण लेक्चर्सला पाहू. अगदी आता हे सगळं झालं, सिलेबस डिकोड करून झालं. आता पुस्तकं कोणती रेफर करा. वेन यू आर स्टार्टिंग ॲट द फर्स्ट पॉईंट, ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करताय तर तुमची समाजशास्त्राची प्री रिक्विजिट ही आहे की तुम्ही त्या भाषेतले 11वी 12वीचे जे आहेत ते पुस्तकं रेफर करायला पाहिजे. जर मराठी माध्यमातून तयारी करताय तर 11वी 12वीची ही 2 पुस्तकं आहेत बघा, हे तुम्ही रेफर करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये आपण आपल्या क्लासमध्ये याच्या आपण नोट्स आणि एक चर्चा घेणार आहे. 1-2 लेक्चरमध्ये, एका लेक्चरमध्ये एक पुस्तक, दुसऱ्या लेक्चरमध्ये दुसरं पुस्तक, हे आपण संपवणार आहेच. पण तुम्ही स्वतःहून प्री रिक्विजिट म्हणून समाजशास्त्राची एक ओळख आहे बघा, ती कशी करता येईल तर या माध्यमातून करता येते. म्हणजे कोणतीही गोष्ट नवीन शिकताना काहीतरी प्री रिक्विजिट लागतं. म्हणजे 4 व्हीलर शिकतोय, ड्रायव्हिंग स्कूलला आपण जातोय, त्यावेळेस आधी काहीतरी एक शिकण्याच्या आधी म्हणजे 4 चाकी वाहन शिकण्याच्या आधी ड्रायव्हिंग स्कूलला क्लास लावतो, त्या प्रकारचं आहे बघा. हे 11वी 12वीची पुस्तकं झाली पाहिजे. त्याच्यामध्ये पहिलं पुस्तक कोणतं आहे बघा, समाजशास्त्र इयत्ता 11वी. हे पहिलं महाराष्ट्र राज्य स्टेट बोर्डचं जे आहे ते आपलं पुस्तक आहे. हे गव्हर्नमेंटचं प्रकाशन आहे स्वतःचं आणि हे PDF फॉर्मॅटमध्ये
इझिली अवेलेबल आहे किंवा कोणत्याही पुस्तकाच्या दुकानात तुम्हाला याची प्रिंट कॉपी मिळून जाईल. समाजशास्त्र इयत्ता 11वी, मग ह्याच्यात भरपूर हे सगळे टॉपिक दिलेले बघा. कुटुंब आहे, समाज आहे, संघर्ष आहे, धर्म, गुन्हे, समुदाय, जे काय सगळं आहे ह्याच्यामध्ये आहे. याची चर्चा पण आपण आपल्या लेक्चर्समध्ये करणार आहे. हे पुस्तक तुमच्याकडं पहिल्यांदा वाचले गेलं पाहिजे हे, आणि मराठी माध्यमासाठी जे आहे. त्याच्यानंतर दुसरं आहे बघा, हे 12वीचं पुस्तक आहे, भारतीय समाजाची ओळख. हा जसा तसा टॉपिक आपल्याला GS1ला देखील आहे. सेम टॉपिक आहे GS1ला. त्याच्यामुळं आणि ह्याला तसं ऑप्शनलला तर हे गरजेचंच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आहे समाजाची ओळख दिलेली आहे, वेगवेगळे सगळे भारतीय समाजाबद्दल काम केलेली जी लोकं आहेत त्यांच्याविषयी चर्चा आहे. भारतीय समाजाची संरचना कशी आहे, भारतीय समाजामध्ये स्त्रियांच्या दृष्टिकोनातून भारतीय समाजाला कसं पाहिलं गेलं, या अनेक चर्चा साधारण ह्या पुस्तकामध्ये आहेत. हे 2 पुस्तकं तुम्हाला सर्वप्रथम तयारी करताना समोर घेऊन ते वाचून पूर्ण करणे गरजेचे आहे. त्याच्याशिवाय डायरेक्टली सिलेबसला स्टार्ट करणे धोकादायक. हे 11वी 12वीची जे मराठी माध्यमातून तयारी करतात. त्याच्या पुढे आहे बघा, जे इंग्रजी माध्यमातून करतात आणि अगदी मराठी माध्यमातून जे करतात त्यांनीसुद्धा NCERTची ही पुस्तकं साधारण जे आहेत 4 पुस्तकं आहेत NCERTची. NCERT म्हणजे माहिती आहे CBSE बोर्ड जो आहे आपला दिल्लीचा, जे नॅशनल एज्युकेशनचा जो करिक्युलम सेट केलेला आहे सगळ्यांना, त्यांनी ही पुस्तकं पब्लिश केलेली आहेत NCERTने. तर ही पुस्तकं मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी देखील आणि इंग्रजीत तयारी करणाऱ्या दोन्हींनी ही 4ही पुस्तकं करायला पाहिजे. आणखी 2 आहेत, मी ते दाखवतो. अतिशय ल्युसिड लँग्वेजमध्ये, सोप्या भाषेमध्ये समाजशास्त्राची ओळख या पुस्तकांमध्ये आहे NCERTच्या 11वीच्या 12वीच्या. त्याच्यामुळे हे फोटोसहित दिलेत, तुम्ही पहा, त्याचे टायटल्स नोट डाऊन करा. ही PDF देखील मी तुम्हाला शेअर करेल. आणि ही पुस्तकं तुमच्याकडे आधी सुरुवात करताना ही वाचून झाली पाहिजे. अगदी छोट्या कमी ह्याच्यामध्ये आहेत, म्हणजे पेज नंबर्स कमी आहे त्याची साईज, आणि एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलेलं आहे. त्याच्या लेक्चर्समध्ये आपण ते घेणार पण आहे. त्याचं पहिलं पुस्तक आहे बघा, इंट्रोड्युसिंग सोशिओलॉजी क्लास 11, 11वीचं जे आहे, 11वीचं इंट्रोड्युसिंग सोशिओलॉजी नावाचं NCERTचं पुस्तक आहे. या पुस्तकापासून सुरुवात करायला पाहिजे. ह्याच्यामध्ये समाजशास्त्राची ओळख करून दिलेली आहे. हाऊ सोशिओलॉजी, कॉमन सेन्स म्हणजे काय, असे वेगवेगळे टॉपिक जे आहे ते सांगितलेलं आहे. दुसरं पुस्तक जे आहे NCERTचं ते अंडरस्टँडिंग सोसायटी म्हणून आहे. ते पण 11वीचं पुस्तक आहे, की समाज जो आहे तो समजून घेतानाची जी सगळी जे आहे त्याच्याबद्दलची चर्चा याच्यामध्ये आहे. हे 2 पुस्तकं आहेत. नेक्स्ट पहा, NCERTचेच आणखी 2 पुस्तकं आहेत. NCERTची टोटल 4 पुस्तकं आहेत आणि स्टेट बोर्डचे जे आहे ते 2 पुस्तकं आहेत. त्याच्यानंतर 12वीचं पुस्तक आहे बघा, हे इंडियन सोसायटी, 12th स्टँडर्डचं जे आहे NCERTचं पब्लिश केलेलं इंडियन सोसायटीचं आहे, जे मराठीत आपण आत्ता पाहिलं स्टेट बोर्डच्या पुस्तकात त्या सेम टाईपमध्ये आहे. ह्याच्यामध्ये भारतीय समाजाची अगेन ती चर्चा आहे, वेगवेगळे थिंकर्स जे आहेत त्यांनी कसं कॉन्ट्रीब्युशन केलं याबद्दलची चर्चा साधारण या व्हिडिओमध्ये आहे. नेक्स्ट जे आहे याच्यामध्ये पहा, की पुढचं पुस्तक आहे सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट इन इंडिया. म्हणजे भारतामध्ये साधारण सामाजिक बदल कसे होत गेलेत आणि त्या माध्यमातून विकास कसा होत गेला आहे. वाढ आणि विकासमध्ये फरक आहे. डेव्हलपमेंट अँड ग्रोथ इज डिफरंट थिंग. सो त्याच्याबद्दलची चर्चा आहे बघा, सोशल चेंज अँड डेव्हलपमेंट. मग सोशल चेंज कशाच्या माध्यमातून, म्हणजे शिक्षणाच्या माध्यमातून जो सामाजिक बदल झाला आहे आणि विकास झाला आहे त्याची चर्चा. त्याच्यानंतर अनेक चळवळींच्या माध्यमातून जे बदल झाले याबद्दलची चर्चा या पुस्तकांमध्ये आहे. हे जे आहेत हे साधारण NCERTचे गव्हर्नमेंटचे पुस्तकं आहेत पब्लिश केलेली, इंडियन गव्हर्नमेंटची, म्हणजे आपल्या जे केंद्र शासनाच्या मार्फत जे CBSE बोर्ड चालवला जातो त्यांची पब्लिश केलेली ही 4 पुस्तकं आहेत. जे इंग्रजी माध्यमातून तयारी करतात त्यांनी आणि अगदी मराठी माध्यमातून तयारी करतात त्यांनी देखील ही पुस्तकं सर्वात आधी हा ऑप्शनल चालू करताना वाचायला पाहिजे, म्हणजे पाहिजेच. त्याच्याशिवाय ऑप्शनलची सुरुवात करणे धोकादायक आहे आणि करायलाच नाही पाहिजे. म्हणजे यू शुड रीड दिस बुक्स अँड इट्स ओन, म्हणजे ते जे आहे. आणि यांच्या सविस्तर आपण घेऊच लेक्चरमध्ये. नेक्स्ट पहा, पुढे येताना हे बेसिक मटेरियल आहे एकदम, म्हणजे हे मटेरियल तुमच्याकडे पाहिजे, ह्याला ऑप्शन नाही आहे. नेक्स्ट पहा, ह्याच्यामध्ये आणखी काय पुढचं जे आहे जे आपलं ह्याचं आहे मराठी माध्यमातून जे तयारी करतात त्यांच्यासाठी बघा, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ जे आहे आपलं, जे नाशिकला मेन सेंटर आहे, पुण्यात बऱ्याच ठिकाणी त्याच्या शाखा आहेत बघा. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचं जे आहे ते त्यांचे जे BAचा सिलेबस आहे, BA समाजशास्त्राचा, त्याच्यातली एक बुकलेट आहे बघा, ह्याचा मी फोटो इथे ठेवलेला आहे. तर ते BAचे जे बुकलेट आहेत त्यांचा यूज हा सिलेक्टिव्ह करायचा आहे. म्हणजे काय करायचं आहे की आपल्या सिलेबसचा टॉपिक कोणता आहे तर त्याप्रमाणे त्या पुस्तकातला कंटेंट आला पाहिजे. यांच्या PDF
या अवेलेबल आहेत YCMAच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर. आपल्या सिलेबसला जे जे पॉईंट येतात त्या पॉईंटशी रिलेटेड आपण लेक्चरमध्ये पण ते घेणार आहेत आणि तुम्ही त्या सिलेबसशी रिलेटेड जे असतील त्या प्रकारचे PDF डाउनलोड करा. जर तुम्हाला ती डिजिटल फॉर्मॅटमध्ये वाचण्याची सवय असेल तर इट्स ओके, नाहीतर त्या रिलेटेड पॉईंटची प्रिंट तुम्ही जवळ ठेवू शकता. हा साधारण आपल्याला सिलेबसच्या माध्यमातून कोणत्या लिंक करायचं ते आहे. याच्यात काही चित्र दिलेत बघा. कार्ल मार्क्स आणि मार्क्स वेबर जे आहे या दोघांचं साधारण हा लेसन आहे, जो आपल्या सिलेबसचा थिंकर्समधला टॉपिक आहे, महत्त्वाचा टॉपिक आहे. त्याच्यामुळे हे जे आहे हे एक मटेरियल तुमच्याकडे YCMAचं पाहिजे. आणखी काय दिलं, ऑगस्ट कॉम जे आहेत. ऑगस्ट कॉम हे कोण आहेत तर ओव्हरऑल म्हणजे समाजशास्त्राचे जे जनक मानले जातात ते ऑगस्ट कॉम्ट आहेत, हर्बर्ट स्पेन्सर आहेत, कार्ल मार्क्स आहेत, मार्क्स वेबर आहेत, एमिल डर्केम आहेत. हे साधारण हे थिंकर्स आहेत. म्हणजे हे कशामध्ये तर परत एकदा सांगतो, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ जे आहे त्या मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर या PDF अवेलेबल आहेत. हे मटेरियल सिलेबसनुसार सिलेक्टिवली आपल्याकडे पाहिजे. ज्यावेळेस आपण लेक्चर घेणार आहेत त्यावेळेस कोणती PDF लागेल हे मी त्यावेळेस त्या संदर्भातली सांगेल आणि त्याच्या नोट्स तर आपण देणार आहेच. हे साधारण हे मटेरियल तुमच्या बुक लिस्ट पाहिजे, ह्याची ओळख तुम्हाला झालेली पाहिजे की हे आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर ऑगस्ट कॉमचं जे आहे ह्याच्यामध्ये आणखी आपल्याला जर ॲड करायचं म्हणलं तर आपल्या लेक्चरमध्ये आपण करूच, पण यांच्या आधी साधारण 14व्या शतकामध्ये इब्न खल्दून नावाचा एक अरेबियन पेनिन्सुलरमध्ये, अरेबियनचा जो द्विकल्प जे आहे त्याच्यामध्ये इब्न खाल्दून नावाचा एक थिंकर होता, एक फिलॉसॉफर होता. त्या फिलॉसॉफरनी साधारण असं मानलं जातं की पहिली सोशोलॉजिकल जे आहे तो अभ्यास मांडलेला आहे. पण ते सायंटिफिक त्या काळातले जे आहे सगळ्या नंतर जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यानंतर थोडंसं हे गॅप पडून नंतर इंडस्ट्रियल रिव्हॉल्युशन झालं. इब्न खल्दून नाव आहे बघा. लेक्चर आपलं पहिलं लेक्चर जे आहे ते इब्न खल्दून यांच्यावरच होईल. त्यांचे साधारण 2-3 कन्सेप्ट आहे, मुकदिमा वगैरे आहेत, ते आपण पाहूया, चर्चा करू लेक्चर्समध्ये. तर ते सगळं आहे ते आपण पाहणार आहे. म्हणजे ह्याच्यातले एक्स्ट्रा जे लागेल ते आपण आपल्या लेक्चर्समध्ये ॲड करू. मराठीत तयारी करणाऱ्यांनी हे मटेरियल आपल्याजवळ ठेवायचं आहे बघा, म्हणजे सिलेबसच्या टॉपिक वाईज, आणि ते वेळोवेळी आपण अपडेट करू की हे लागेल. नेक्स्ट जे आहे ते वेन यू आर प्रिपेरिंग फॉर इन इंग्लिश मिडियम, म्हणजे ज्यावेळेस इंग्रजी माध्यमातून आपण तयारी करतो त्यावेळेस इग्नूचं हे मटेरियल आपल्याकडे लागेल. इग्नूचं जे सोशोलॉजीचं मटेरियल आहे मग त्यातली एक बुकलेट आहे, काय ESO 11 नावाचे आहे. द स्टडी ऑफ द सोसायटी इन इंडिया 12वं आहे बघा. त्याच्यानंतर सोशोलॉजिकल थॉट, सोसायटी अँड स्ट्रॅटिफिकेशन, सोसायटी अँड रिलिजियस आणि सोशल प्रॉब्लेम्स इन इंडिया, अशा प्रकारचे जे आहेत वेगवेगळे बुकलेट आहे. अगेन इट इज विथ रिस्पेक्ट टू सिलेबस, म्हणजे सिलेबसच्या पॉईंटनुसार या बुकलेट आपल्याला कामाला येतील. हे साधारण बघा टप्पे आपण जर केले तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला मराठी माध्यमासाठी 11वी-12वीची जी स्टेट बोर्डाची पुस्तकं ती वाचून घ्यायची. त्याच्यानंतर जी आहेत इंग्लिश माध्यमासाठी जे आहेत NCERTने पब्लिश केलेली पुस्तकं वाचून घ्यायची. आणि त्यानंतर जे आहे जे पुढचं मटेरियल आहे ते तुमचं ऑथेंटिक हे गव्हर्नमेंटचं मटेरियल आहे. महाराष्ट्रासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जे PDF समाजशास्त्राचे आहेत त्या PDF डाउनलोड करणे. आणि त्याच्यानंतर इग्नूचं जे आहे सोशोलॉजीचं ते आहे. आणि लेक्चर्समध्ये आपण जे कोणते PDF लागतील त्या डिटेल त्याच्यावर चर्चा करू. हे जे आहे इग्नू म्हणजे इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटी जे आहे सगळे त्याच्यात फ्रीली अवेलेबल आहे. तुम्ही नेटवर पाहिलं तर सापडून जाईल सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटनुसार. नेक्स्ट जे आहे नेक्स्ट जे आहे बघा, ह्याच्यामध्ये आत्तापर्यंत जे आपण पाहिलं हे मटेरियल गव्हर्नमेंट ऑथेंटिक होतं सगळं जे आहे. आणि त्याच्यानंतर सपोज आपला त्या इग्नूचा अभ्यास झाला, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातील PDF किंवा ज्या पुस्तकं आहेत त्यांचा अभ्यास झालेला आहे आणि आता आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये इनरिच करायचं आहे सगळ्या गोष्टी. तर आपण काय करू शकतो तर आपण रेफरन्स मटेरियल वापरायला पाहिजे. की रेफरन्स मटेरियल कोणतं की जे स्टँडर्ड मटेरियल आहे वर्ल्ड वाईड स्टँडर्ड आहे, म्हणजे फक्त रिजनपुरतं मर्यादित नाही तर वर्ल्ड वाईड स्टँडर्ड आहे. ते कसं वापरायचं मी सांगतो थोडक्यात. बघा एक ऑक्सफोर्डची आहे ना डिक्शनरी आहे, इंट्रोडक्शन टू सोशोलॉजी नावाचं. हे एक पुस्तक आहे, म्हणजे डिक्शनरी नाही आहे, हे पुस्तक आहे डिक्शनरी ऑफ सोशोलॉजी. साधारण ह्याच्यामध्ये इंट्रोडक्शन दिलं आहे, वेगवेगळ्या टर्म्स कशा आहेत, कसं त्याच्याशी रिलेटेड आहे. हे पुस्तक एक रेफर करू शकतो आपण. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं जे परीक्षेसाठी म्हणजे समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी रेफर करण्यात येतं बघा, ते आहेत हार्लंबस यांचं जे पुस्तक आहे सोशोलॉजी थीम्स अँड पर्स्पेक्टिव्ह. हे पुस्तक आहे, हे रेफरन्स मटेरियल आहे. मी परत एकदा सांगतो हे थोरोली करायची गरज नाही आहे, एखादा सिलेबसचा पॉईंट आहे, कारण की आपण ह्याच्यामध्ये PhD करायची नाही, आपल्याला एक्झाम पास व्हायची.
आणि एक्झाम पास होण्यासाठी आपल्या सिलेबसशी रिलेटेड आपल्याला ज्या नोट्समध्ये इनरिचमेंट करायचे आहे त्याचे रिलेटेड पॉईंट याच्यामध्ये सर्च करणे, पाहणे, त्याबद्दल काय काय पर्स्पेक्टिव्ह मांडलेत, कोणते थिंकर्स काय म्हणालेत, ह्याबद्दलच्या चर्चा आपल्या नोट्समध्ये आल्या पाहिजे. हे एक पुस्तक तुम्हाला रेफर करते. नेक्स्ट पहा, आणि हे दोन्ही माध्यमासाठी आहे. म्हणजे असं नाही आहे की मराठी वेगळं इंग्लिश वेगळं. ज्यावेळेस तुमचं बी एचं मराठी माध्यमातून तुम्ही इग्नूचं कंप्लीट करणार, त्याच्यानंतर इकडं बी एचं जे YCMAचं कंप्लीट करणार, इंग्लिशचं जे आहे इग्नूचं कंप्लीट करणार आहे, त्याच्यानंतर रेफरन्स मटेरियल जे लागतील ते इथं आहे. आणि या माध्यमात दोन्ही स्टँडर्डमध्ये रेफरन्स बुक रेफर करता येतात. त्याच्यामुळे त्याचा काही इश्यू नाही आहे की तुम्ही यातलं नोट्स काढता येतात. आणि त्याच्यातले जे पॉईंट्स आहेत ते आपण पण त्याच्याबद्दल चर्चा करू. नंतर जेव्हा आपण परफेक्टली एखाद्या थिंकरकडे जायला लागलो आहे, मग थिंकर्स आणखी माहिती पाहिजे आपल्याला. समजा असं वाटायला लागलं की इग्नूमध्ये जे दिलं आहे ते आता कमी पडते आणि आणखी काहीतरी इनरिचमेंट आहे, किंवा तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन चेक केलेत जे आहेत, मागचे क्वेश्चन चेक केलेत आणि त्याच्यामध्ये असं काहीतरी क्वेश्चन्स विचारलेला आहे जो की आपल्या नोट्समध्ये कवर होत नाही आहे आणि आपल्याला त्याच्याबद्दल थोडंसं सविस्तर वाचण्याची इच्छा आहे, त्यावेळेस आपण थिंकर्सच्या ओरिजिनल रायटिंगकडे जायला पाहिजे. म्हणजे त्या थिंकरनी ओरिजिनली लिहिलेल्या पुस्तकांमध्ये काय काय आहे, त्याच्या बऱ्याच वेळा PDF मिळतात, आहे ऑनलाईन डेटा आहे, त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतात ती पुस्तकं. आता हे रेफरन्स मटेरियलला किती आहे, तर हे रेफरन्स मटेरियलला अंत नाही आहे. इट्स इनॉर्मस, म्हणजे हे खूप आहे. मग आपण काय करणार आहे याच्यातलं, तर आपल्याला जे जे रिक्वायर्ड आहे सिलेबसनुसार ते बुक्सचा तो पार्ट आपण रीड करणार, त्याचा रिव्ह्यू करणार, बुक रिव्ह्यू असेल काय असेल ते सगळं. आणि हे फक्त जुनेच नाही तर आत्ताचे कंटेम्पररी थिंकर पण जे काय बोलतात आहे त्यांचे पण रिव्ह्यू जे आहे, तर हे जे आहे ह्या मटेरियलला अंत नाही. त्याच्यामुळं आपल्याला करताना काय करायचं आहे की आपला सिलेबसनुसार आपण जायचं आहे की ह्या पॉईंटला मला एवढं कंटेंट मिळालं, ह्या पॉईंटला एवढं कंटेंट मिळालं. हे पुस्तकं जे आहेत हे रेफरन्स हे थोरली करण्याची गरज नाही. त्या कार्ल मार्क्स यांच्याविषयी जर आणखी काय PYQ आलेलं आहे आणि त्याच्याबद्दल आणखी आपल्याला थोडीशी काय माहिती पाहिजे तर आपण हे अशी पुस्तकं रेफर करू शकतो. एक एक्झाम्पल मी दिलं, मी हे कॅपिटल जे पुस्तक आहे फार फेमस आहे आणि त्याच्याबद्दल चर्चा करता येते की बाबा कार्ल मार्क्स यांच्या त्या काळातल्या संरचना बदलल्यामुळं अनेक जगभरातल्या राज्यक्रांत्या पण झालेल्या आहेत बघा. त्याच्यानंतरचे अगदी रशियापासून पकडू शकतो आपण. हे पुस्तकं जे आहेत ही त्यासाठी आपल्याला उपयोग येतात. दुसरं आहे, हे पण एक फेमस आहे मॅक्स वेबर यांचं, अगदी फेमस जे आहेत किंवा जी पुस्तकं गाजलेली आहेत ज्यांचं अवेलेबल आहे, अशा काही सिलेक्टिव्ह पुस्तकांचे फक्त नावं दिलेली आहेत. ह्याचं इंटेन्शन काय आहे, तर विथ रिस्पेक्ट टू सिलेबस तुम्ही आणखी अशा थिंकरची पुस्तकं स्वतःहून शोधून त्याचं रिव्ह्यू करणे गरजेचं आहे आणि एकदम ह्याच्यामध्ये शॉर्टमध्ये. नेक्स्ट काय आहे, द प्रोटेस्टंट इथिक्स अँड द स्पिरिट ऑफ कॅपिटलिझम. हे जे आहे मॅक्स वेबर यांचं पुस्तक आहे. यांचं बेसिक थीम काय आहे या पुस्तकाचे, तर मॅक्स वेबर यांचं असं म्हणणं होतं की युरोपातला किंवा वेस्टर्न पश्चिमेकडल्या देशांमध्ये जो भांडवलवादाचा राईज झाला आहे, जो भांडवलवाद वाढला आहे, त्याच्यासाठी प्रोटेस्टंट इथिक्स जबाबदार आहे. म्हणजे प्रोटेस्टंट इथिक्स जे दिलं गेलं जे रिलिजियस टर्म्समध्ये त्याला फॉलो करताना कॅपिटलिझमचा राईज झाला आहे. मग त्याचे अनेक एक्झाम्पल या बुक्समध्ये दिलेले आहे. म्हणजे काय दिले की तुमचे सक्सेसचे साईन असे आहेत की यू आर गेनिंग मोर कॅपिटल, तुम्हाला यश मिळते म्हणजे आउटवर्डली आहे, म्हणजे बाहेरच्या भौतिक जगामध्ये जे यशस्वी होत चालले दॅट इज द साईन गॉड इज विथ यू, अशा प्रकारचे कन्सेप्ट्स आहेत. ज्यावेळेस तेच आपण भारतामध्ये येतो तर भारतातले बरेच जे तत्त्वज्ञान आहे, फिलॉसॉफी आहे, ते इंटरनल आहे, आतमध्ये आहे. म्हणजे ज्या प्रकारचे सगळे म्हणजे तुम्ही अगदी बुद्धांपासून वेदांपासून सगळ्या फिलॉसॉफी बघा, महाराष्ट्रातलं जे आहे अगदी वारकरी संप्रदायापर्यंत सगळ्या भक्ती चळवळी बघा, सगळ्या गोष्टी बघा की इंडियन कल्चरमध्ये किंवा इवन ईस्टला म्हणजे आपल्या पूर्वेच्या साईडला जे आहे ते सगळं जे आहे ते इनर आहे बघा. म्हणजे लोकांनी आतमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. जे रूमीचं फेमस कोट पण आहे की जो अंदर गया वो तेर गया, या टाईपचं जे सगळं आहे की स्वतःला पाहत राहणे. बुद्धाने जे सांगितले की ऑब्झर्व युअर सेल्फ, स्वतःला पाहत राहा, प्रेझेन्स जो आहे सगळा, किंवा ओशोपासून जे सगळं फिलॉसॉफिकल मांडणे आलेलं आहे. तसंच जे आहे वेस्टर्न वर्ल्डमध्ये कॅपिटलिझमचा राईज ह्याच्यासाठी मॅक्स वेबर यांनी द प्रोटेस्टंट इथिक्स जे त्यावेळेस झालं होतं त्याला साधारणपणे त्यामुळं राईज झालं असं सांगितलेलं आहे. अशा वेगवेगळ्या चर्चा आहेत, त्या इंटरेस्टिंग पण फार आहेत, त्याच्यावर खूप बोलता येतं. हे साधारण ही बुक्स आहेत. नेक्स्ट पहा, आता हे साधारण भारतीय जे समाजशास्त्रज्ञ आहेत त्यांच्याबद्दलची चर्चा करताना
भारतीय जे सामाजिक विचारवंत आहे, कार्ल मार्क्स जे पाहिलं आपण, वेस्टर्नचं सगळं जे आहे स्ट्रक्चर आहे, मॅक्स वेबर यांचं पाहिलं, तर भारतीय ह्याच्यामध्ये अनेक थिंकर आहेत. त्यांच्यातले काही सिलेक्टिव्ह मी दिलेत पहा. इंडियाज विलेज, एम एन श्रीनिवास. आता एम एन श्रीनिवास आपल्याला पेपर 2ला सिलेबसला टॉपिक आहे डायरेक्ट. आणि एम एन श्रीनिवास यांचे अनेक काम आहेत पहा. त्यातलं एक महत्त्वाचं काम काय आहे, त्यांनी इंडियन विलेजेसवर स्टडी आहे आणि तो स्टडी पब्लिश झालेला आहे. तर तुम्हाला ज्यावेळेस त्याच्याशी रिलेटेड आणखी कंटेंट पाहिजे, काहीतरी तुमच्या नोट्समध्ये इनरिचमेंट करायची आहे, इतरांपेक्षा तुमच्या नोट्स थोड्याशा वाढल्या पाहिजे. कारण की मार्केटला कसं होतं पहा, की नोट्स सगळ्यांना सेम अवेलेबल असतात आणि थोडं 1-2 मार्क ज्यावेळेस आपल्याला बाकीच्यांपेक्षा पुढे जायचं असतं, त्यावेळेस आपल्याला कंटेंट इनरिच करणं हे जास्त गरजेचं असतं. आणि ते कंटेंट इनरिचमेंट आपण या ओरिजिनल बुक्समध्ये गेल्यावर आपल्याला तर मिळू शकतं. हे जे आहे ते रेफर करायला पाहिजे. अगेन मी तुम्हाला काय सांगतोय की पुस्तकं इनॉर्मस आहे बघा. आपल्याला काय करायचं आहे की सिलेबसप्रमाणे चाललो आहे, त्या सिलेबसच्या त्या पॉईंटला माझ्याकडं कोणत्याही वेळी लिहिण्यासाठी एक साधारणपणे 200 शब्द तयार आहेत का, आणि ते तयार असलेले शब्द मला कुठून मिळवले पाहिजे. तर त्यासाठीचे पुस्तकं हे माध्यम आहे. एंड जो आहे तो पोस्ट आहे. त्याच्यामुळं आपल्या नोट्स या सगळ्या पुस्तकांच्या माध्यमातून इनरिच करणे हे यामागचं टार्गेट आहे. ठीक आहे. तर त्याप्रमाणे एम एन श्रीनिवास यांच्या इंडियन विलेजेस याला तुम्ही हे पुस्तकं एकदम क्विकली रिव्ह्यू करायचं, त्यातले 1-2 महत्त्वाचे पॉईंट नोट डाऊन करायचे आणि पुढे जायचं. ती प्रोसेस आपण रायटिंगची बघा शिकणार आहे. आपल्या ज्यावेळेस टेस्ट आपल्या होतील त्यावेळेस आपण ते सांगूया की फीडबॅक देताना की हे ॲड करा, ते ॲड करा. हे जे आहे आणखी हे बघा, लीला दुबे जे आहेत त्यांचं सोशिओलॉजी ऑफ किनशिप अँड ॲनालिटिकल सर्वे नावाचं एक पुस्तक आहे. नातेसंबंधाबद्दलचं जे आहे तो स्टडी आहे सगळा, समाजशास्त्राच्या दृष्टिकोनातून नातेसंबंधाचा, किनशिपचा जो आहे तो अभ्यास लीला दुबे यांनी केलेला आहे आणि तो डायरेक्टली सिलेबसला आहे. मग त्यांचं हे पुस्तकच आहे. मग आपण एवढं पुस्तक वाचणार आहे का? नाही. तर आपल्याकडं जे काय आपल्याला मिळालं आहे, म्हणजे इग्नूमधून वाचले, 11वीच्या पुस्तकातून वाचले, त्याला आणखी काहीतरी आपल्याला ॲड करायचं, तर आपण ते याच्यातून करणार. अशा प्रकारची वेगवेगळी अनेक पुस्तकं आहेत बघा मार्केटला. आपलं टार्गेट हे पुस्तकांमध्ये रममान होणं हे नाही आहे. तर आपलं टार्गेट आपल्या नोट्स ह्या बेटर आणि आपलं रायटिंग चांगलं झालं पाहिजे, हे आपलं मेन टार्गेट आहे. आणि आपण त्याच्यावरच वर्षभर जे आहे सगळ्या आपल्या बॅचमध्ये काम करत राहणार, त्याचे टेस्ट सिरीज सॉल्व करणार आहे आणि मार्क्स मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. तर या पद्धतीने पुढे जायला पाहिजे. नेक्स्ट पहा, आणखी एक भारतीय समाजशास्त्राबद्दलची काही पुस्तकं आहेत बघा. सोशल बॅकग्राऊंड ऑफ इंडियन नॅशनलिझम, ए.आर. देसाई यांचं एक पुस्तक आहे. त्यांनी जे सांगितलं की भारतामध्ये जो राष्ट्रवादाचा उगम झाला त्याच्याबद्दलची ही चर्चा आहे की त्या काळातलं ते बॅकग्राऊंड कसं होतं ज्याच्यातून भारतीय राष्ट्रवाद वाढत गेलं. म्हणजे साधारण ह्यांचं काम जे आहे त्या 1960च्या काळातलं आहे. मग त्याच्या आधी त्यांनी ज्यावेळेस स्वातंत्र्य लढा जो लढला गेला त्याच्यामध्ये हा राष्ट्रवादाचा उगम कसा झाला याच्याबद्दलची चर्चा आहे. म्हणजे अनेक आहे. म्हणजे भूसुधारणा कायदे जे आहेत त्या आम्ही लँड रिफॉर्म करू अशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने त्यावेळेस साधारण मिळालेली त्यांच्याकडून एक शाश्वती होती. त्यामुळं अनेक मजदूर, अनेक लोक भारतीय काँग्रेसला जोडली गेली. त्याच्यानंतर मागं पण सांगितलं की 1934ला जे आहे तो भारतीय भांडवलदार हा काँग्रेसमध्ये आला. अशा प्रकारच्या ज्या सगळ्या चर्चा आहेत ह्या सगळ्या या पुस्तकामध्ये आहेत. ए.आर. देसाईंचं हे डायरेक्टली सिलेबसला टॉपिक आहे, त्यांचं हे पुस्तकच आहे. मग ह्याच्यामध्ये आपण काय करणार की ह्यातले सिलेक्टिव्ह पॉईंट आहेत की मला काय काय ॲड करता येईल, माझ्या नोट्समध्ये हे ॲड केल्यानंतर मला आणखी 2 मार्क जास्त मिळतील का, या प्रकारचा प्रयत्न आपण या पुस्तकांच्या माध्यमातून करणार. आणखी एक आहे बघा, इरावती कर्वे हे फेमस आहेत. इरावती कर्वेंचं किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया नावाचं पुस्तक. इरावती कर्वेंचे खूप कामं आहेत, म्हणजे त्या काळातली जी आहे ती बरीच पुस्तकं आहेत. मग आपल्याला बघा परत एकदा सांगतो की UPSCला टाईम लिमिटेड आहे. आपल्याला साधारण जर एक अटेम्प्टमध्ये हे सगळं आपल्याला कव्हर करायचं आहे, ऑप्शनल कव्हर करायचं आहे, GS कव्हर करायचं आहे आणि आपल्याला इननंबरेबल रिसोर्सेस आहेत, म्हणजे ते असंख्य आहेत. मग आपल्याला टार्गेट परत एकदा मी रिपीट तेच सांगतो की आपलं टार्गेट हे विथ रिस्पेक्ट टू सिलेबस नोट्स बनवणे आहे आणि एका पॉईंटला 200 ते 300 शब्द आपल्याला ॲट द एनी कॉस्ट लिहिता येणं गरजेचं आहे. आणि ते नुसतं पहिल्यांदा लिहिल्यानंतर ते नुसतं कंटेंट नसलं पाहिजे, ते इनरिच्ड कंटेंट पाहिजे. त्याच्यासाठी नोट्स बनवताना ही सगळी पुस्तकं, ही माध्यमं आहेत बघा आपल्यासाठी. ह्या माध्यमांचा वापर करून आपण आपल्या नोट्स परफेक्ट बनवून ते आपण जशाच्या तसे एक्झामला रिफ्लेक्ट करणार. ही आपली स्ट्रॅटेजी असणार आहे, म्हणजे आपल्या सगळ्या लेक्चर सिरीजची, क्लासची आणि आपल्या बॅचेसची. नेक्स्ट पहा याच्यामध्ये हे झालं आपलं सगळं पुस्तकांबद्दल. म्हणजे आत्तापर्यंतचं पहिल्यापासून जर आपण पाहिलं तर 11वी 12वीची पुस्तकं पाहिली, त्याच्यानंतर जे आहे ते BAचे साधारण
सिलेबस पाहिले इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीचे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे. त्याच्यानंतर काही रेफरन्स पुस्तकांची आपण ओळख करून घेण्याचा प्रयत्न केला आणि ती पुस्तकं आपण आपल्या अभ्यासामध्ये कशी वापरणार आहे याच्याबद्दल आपण थोडक्यात चर्चा केली. आता हे सगळं झालं आहे, पण ह्याच्यात सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे चालू घडामोडींचा, की करंट अफेअर्समध्ये येणाऱ्या टॉपिकला समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून कसं पाहायचं, कसं लिहायचं आणि मार्क कसे मिळवायचे हे जे आहे. मग हे करंटच्या टॉपिकचा अभ्यास आपण कुठून करणार आहे, तर आपल्याला लोकसत्ता एक आहे बघा, मराठी माध्यमातून तयारी करण्यासाठी तुम्ही लोकसत्ता वापरू शकता. त्याच्यानंतर इंग्रजी माध्यमातून द हिंदू वापरू शकता. या 2 साधारण न्यूजपेपर, दोन्ही पण म्हणजे बायलिंग्वल तर करायलाच पाहिजे, दोन्ही पेपर थोडक्यात पाहायला पाहिजे. हे जे आहे ह्याच्या माध्यमातून आपण समाजशास्त्रीय काय काय घटना घडतात ते समजा. लोकसत्ताला चतुरंगामध्ये स्त्रीवादाची चळवळीचे काही वर्ष पूर्ण झाली, त्याच्याबद्दल आर्टिकल आलेले आहेत. मग ते आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून कसे महत्त्वाचे आहेत, किंवा बाकीच्या आत्ताच्या सगळ्या घडामोडी ज्या घडतात ते मध्य समजा हे दिलेलं आहे 377 जे आहे आर्टिकल 377 IPC जे आहेत इंडियन पिनल कोडचं, त्याच्याबद्दलचं एक जजमेंट आलं आहे बघा. मग हे जे आहे हे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून आपण कसं पाहतोय हे साधारण याच्यामध्ये पाहत राहिलं पाहिजे. तर हे 2 न्यूजपेपर तुम्ही करंट अफेअर्ससाठी म्हणजे चालू घडामोडीसाठी रेफर करू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, हे एक महत्त्वाचं सांगण्याचं आहे, हे अगेन रेफरन्स आहे. म्हणजे तुमचं करंट अफेअर्स तुम्ही ह्याच्यातून लोकसत्ता पाहताय, हिंदू पाहताय आणि त्याचबरोबर तुम्हाला आता एखाद्या टॉपिकवर डिटेल्ड करंट अफेअर्सचा स्टडी करायचं, म्हणजे एकदम डिटेलमध्ये त्याच्या जायचं. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता, यांसारखे जे आहेत EPW आहे, इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, यांसारखे जे पब्लिकेशन्स आहे जे समाजशास्त्रावर लिहितात, आत्ताचे जे लोक लिहितात आहे, म्हणजे आत्ताचे जे करंटमध्ये समाजशास्त्राचा अभ्यास करणारे आहेत, PhD झालेले आहेत, PhD करत आहेत, किंवा आणखी जे आहेत म्हणजे अगदी जे बॉडीज आहेत वेगवेगळ्या समाजशास्त्राच्या डिपार्टमेंट्सच्या, ज्या वेगवेगळ्या विद्यापीठाच्या, त्यातल्या ज्या चर्चा आहेत की एखादा विषय कसा पाहिला जावा, तर ह्याच्यामध्ये डिटेल स्टडी असतो बघा. इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल वीकली, आणखी पण काही जर्नल्स आहेत, पण हे आधीमध्ये स्कॅन करत राहिले पाहिजे की कोणता टॉपिक आला आहे बाबा, की आत्ता बजमध्ये कोणता आहे, एक्झामला कोणता रिफ्लेक्ट होऊ शकतो. हे साधारण आपल्याला एक ओव्हरऑल पुस्तकांच्या माध्यमातून कसं जायचं याबद्दलची स्ट्रॅटेजी आहे. ही सगळी जी आपण आत्तापर्यंत पाहिली. नेक्स्ट पहा याच्यामध्ये की ओव्हरऑल हेच आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये सांगण्याचं हेच आहे की पुस्तकांची ओळख आपल्याला करून घ्यायची होती. म्हणजे या सिरीजमध्ये आपण जे सगळं ओळखत चालली, समाजशास्त्र कसा आहे, समाजशास्त्र घेण्याचे फायदे काय आहेत, त्याच्यानंतर त्या समाजशास्त्राचा अभ्यास कसा करावा याची स्ट्रॅटेजी आपण सांगितलेली आहे. त्याच्यानंतर सिलेबस डिकोड केला आहे बघा, सगळा सिलेबस काय काय आहे, कसं आहे तर डिकोड केलेला आहे. आणि त्याच्यानंतरचं जे आहे, आता आपण एक पुस्तकांची ओळख करून घेतली की आपण कोणते पुस्तकांच्या माध्यमातून आपल्या अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर जाणार आहेत बघा. त्याच्यानंतर तुम्ही काय काय रेफर करायला पाहिजे, कसं रेफर करायला पाहिजे, की रेफरन्स पुस्तक वाचायचं म्हणजे ते पहिल्या पेजपासून शेवटच्या पेजपर्यंत वाचायचं का, तर नाही. आपल्या सिलेबसच्या पॉईंटचं रिलेटेड जो टॉपिक असेल तो तेवढं वाचायचा, त्याच्या नोट्स बनवायच्या आणि तो सोडून द्यायचा. हे अशा प्रकारचं जे आहे, आणि त्याच्या नोट्स त्याच माध्यमातून आपण तयार पण करणार आहे. आपल्या क्लासमध्ये जे आहे ते त्याच माध्यमातून आपण त्या नोट्स पण देणार आहे. तर हे ओव्हरऑल बुक लिस्ट आहे बघा. म्हणजे हे साधारण पुस्तकांची ओळख आहे, आणि या माध्यमातून आपली जी इंट्रोडक्टरी सिरीज आहे ही साधारण त्या पुस्तकांपर्यंत येऊन थांबलेली आहे. त्याच्यानंतर आपण सिलेबसचे काही पॉईंट स्टार्ट करणार आहे. म्हणजे पहिला टॉपिक मी ॲड करेलच, आणि यूट्यूबच्या माध्यमातून आपण जे करंट अफेअरचे टॉपिक आहेत त्यातले महत्त्वाचे करंट अफेअरचे टॉपिक समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून चर्चा करत राहू, आणि या माध्यमातून आपण बोलत राहू. अगेन आपले ॲडमिशन चालू झालेत, आणि बघा वेळ कमी असतो या एक्झामला, कारण की ही एक्झामच टाईम मॅनेजमेंटची. त्याच्यामुळं ज्यांना आपल्या लेक्चर्समध्ये किंवा नोट्समध्ये जे पाहिजे असेल तर त्यांनी आपल्या अकॅडमीशी संपर्क करा, सरांशी संपर्क करा. जे आपल्या यूट्यूब चॅनल आहे बघा, ते यूट्यूब चॅनलच्या खाली आपले डिटेल्स दिलेले आहेत संपर्क करण्याचे, किंवा टेलिग्राम चॅनल आहे सोशिओलॉजी पुणे. तुम्ही जर टेलिग्रामला सर्च केलं @sociology पुणे, तर तो समाजशास्त्राचा आपला चॅनल आहे. त्या टेलिग्राम चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तिथं आपले अपडेट्स चालू असतात. आपले यूट्यूब चॅनल आहे बघा उमाई अकॅडमीचं, त्याला सबस्क्राईब करा. तिथं पण आपल्याला जे नवीन व्हिडिओज आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला मिळत राहतील, आणि या माध्यमातून आपण चर्चा करत राहू. आपली बॅच ऑनलाईन लॉन्च झालेली आहे, त्याच्यामुळे वेळ कमी आहे, ती सुरुवात करा आणि त्या माध्यमातून आपण चर्चा करत राहू. थँक्यू ऑल फॉर द जॉईनिंग. थँक्यू.